नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी HSRP नंबर प्लेट प्रत्येक वाहनावरती असणं अनिवार्य आहे असं सांगितलंय. गुन्हेगारी घटनांमध्ये साध्या नंबर प्लेट असलेल्या वाहनांचा गैरवापर होत असल्यानं परिवहन विभागानं हा निर्णय घेतलेला आहे अशी माहिती त्यांनी दिली. 31 डिसेंबरपूर्वी HSRP नंबर प्लेट न लावलेल्या वाहनांनी ती प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन देखील प्रताप सरनाईक यांनी केलंय. 31 डिसेंबरनंतर सर्वांवरती समान कारवाई केली जाईल असं देखील ते म्हणाले. परिवहन मंत्र्यांनी सांगितलं की राज्यातील जुन्या वाहनांपैकी आतापर्यंत सुमारे 1 कोटी वाहनांवरती HSRP नंबर प्लेट बसवण्यात आल्यात. नवीन वाहनांना शोरूममधूनच HSRP नंबर प्लेट दिल्या जातात. मात्र जुन्या वाहनांपैकी केवळ 55 ते 56% वाहनांनीच आतापर्यंत HSRP नंबर प्लेट बसवून घेतल्या असून उर्वरित वाहनधारकांनी 31 डिसेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी. याबाबत कोणालाही सूट दिली जाणार नसल्याचं मत त्यांनी स्पष्ट सांगितलंय की अगदी मग आमदार असोत, मंत्री असोत किंवा खासदार असोत किंवा इतर कुठलेही लोकप्रतिनिधी असोत, सर्वांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच लोकप्रतिनिधींनी देखील नियमांचं पालन करायला त्यांनी आवाहन केलंय. परिवहन मंत्र्यांनी सर्व वाहनधारकांना सूचित केलंय की 31 डिसेंबरपूर्वी HSRP नंबर प्लेट आपण बसवून घ्यावी, अन्यथा मुदत संपल्यानंतर ज्या पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांवरती कारवाई केली जाईल त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींच्या वाहनावर देखील कारवाई करण्यात येणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं HSRP नंबर प्लेटबाबत आता पुन्हा एक नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2026 ही अंतिम डेडलाईन असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना यातनं काहीसा दिलासा मिळाल्याचं देखील चित्र आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.